नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 75,000 पदांची जी मेगा भरती काढण्यात आलेली होती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, त्या पदभरतीचं काय झालं त्याच्याबद्दल मित्रांनो अपडेट घेण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच तुमच्या राहिलेल्या परीक्षा असतील मित्रांनो, जसं की GMC असेल, त्याच्यानंतर मित्रांनो MIDC असेल, त्याचबरोबर जे राहिलेले निकाल आहेत जसं की कारागृह विभाग असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा मित्रांनो इतर ज्या राहिलेल्या विभागांच्या परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याच्या बाकी असतील, तो सर्व आढावा घेतला जाणार आहे। त्याच्याबद्दलचं मित्रांनो हे परिपत्रक, हे पत्र जे आहे प्रसिद्ध झाले पहा, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, राहिलेल्या भरती प्रक्रियेला आता वेग येणार आहे, त्यासाठी तुमचा अभ्यास देखील जोरात चालू राहू द्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण सर्व पाहूयात। ही न्यूज देखील आलेली आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो हे परिपत्रक आपण बघूयात। पहा, महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी हे महत्त्वाचे परिपत्रक आहे, जे की मित्रांनो डायरेक्टली सहसचिव यांनी मित्रांनो सर्व सहसचिव आहेत किंवा उपसचिव आहेत किंवा सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग जे आहे जिथून भरती केली जाते त्यांना पाठवण्यात आलेले आहे। काय म्हटले पहा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 रिक्त पद भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबत। तर बघा मित्रांनो, याचं अपडेट घेण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे लवकरच पुढील प्रोसेस तुमच्या राहिलेल्या परीक्षेचे असतील किंवा नवीन जाहिरातींची या ठिकाणी होऊ शकतात। बघा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यातील 75,000 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीची कार्यवाहीची खालीलप्रमाणे सद्यस्थिती उद्या शुक्रवार दिनांक 7/6/2024 म्हणजे कालच मित्रांनो या ठिकाणी मागवलेली होती। 11 वाजेपर्यंत माहिती मागवलेली होती, ही विनंती करण्यात आलेली होती देण्यासंदर्भात सर्व विभागांना। तर ज्या विभागांची माहिती उद्या सकाळी 11 वाजता म्हणजेच मित्रांनो शुक्रवारी या ठिकाणी पोहोचणार नाही, त्यांना अमूस सेवा यांच्या दालनात दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं होतं। म्हणजे मित्रांनो, याची बैठक देखील त्याच्यावरती घेण्यात आलेली होती। म्हणजे त्याच्यामध्ये विविध निर्णय घेतले जाऊ शकतात तुमच्या राहिलेल्या पदभरतीबद्दलचे असतील किंवा पेंडिंग पदभरतीबद्दलचे असतील। तर याच्यामध्ये काय काय निर्णय होणार होते पहा, इथं दिले आहे त्यांनी की ऑगस्ट 2023 ते 2024 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या। म्हणजेच मित्रांनो, ऑगस्ट 2023 पासून ते मे 2024 आतापर्यंत मित्रांनो मागच्या महिन्यापर्यंतचे काय काय या ठिकाणी भरती संदर्भातली या ठिकाणी प्रक्रिया झालेली ती मागितले। परीक्षेचे निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्र तपासणीची कार्यवाही असलेल्या पदांची संख्या किती आहे, निकाल लागला तरी पण या ठिकाणी नियुक्त्या नाहीत। कंपनी बरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही, अशी पदांची संख्या। बघा, कंपनीसोबत करारनामा झालेला आहे, परीक्षा झालेली आहेत परंतु निकाल लागलेला नाही, किंवा कंपनीसोबत जे करारनामा वगैरे झालेला आहे ती माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। म्हणजेच पेंडिंग सर्व या ठिकाणी भरतीबद्दलची मित्रांनो अपडेट घेतली जात आहे। महाराष्ट्र शासनाचं मित्रांनो हे परिपत्रक आहे। त्याच्याच बरोबर पहा, आता लगेच पुढं सर्व विभागांनी कार्यवाही देखील चालू केले। नगर परिषद प्रशासन संचालनालय त्यांची कार्यवाही चालू केली पहा, जसं की सर्व महानगरपालिकेची पदभरतीबद्दल त्यांनी या ठिकाणी कार्यवाही चालू केली। सर्व महानगरपालिकेचे मान्य आयुक्त जे आहेत मित्रांनो त्यांना पत्र पाठवून या ठिकाणी नगर परिषद प्रशासन संचालनालयाने देखील या ठिकाणी माहिती जी आहे ती मागवली पहा। त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की 75,000 पद रिक्त पदभरतीबद्दलची काय सद्यस्थिती आहे सर्व महानगरपालिका पदभरतीची, त्याची माहिती या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी मित्रांनो सुचवण्यात आलेलं आहे। तर महानगरपालिका असतील किंवा इतर विभाग जे आहेत मित्रांनो त्यांच्या विभागावरती मित्रांनो या ठिकाणी हे अशा पद्धतीने परिपत्रक जे आहे तेथील जे आयुक्त असतात त्या विभागाचे त्यांनी मित्रांनो या ठिकाणी माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे। तर हीची एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती मित्रांनो। तुम्ही कुठल्या पदांसाठी या ठिकाणी ही जी मेगा भरती निघाली होती त्याच्यामध्ये अप्लाय केलेलं आहे, कुठल्या विभागासाठी तुमची त्याची परीक्षा झाली आहे का, किंवा परीक्षा होणं बाकी आहे, निकाल वगैरे कुठल्या विभागाचा पेंडिंग आहे का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। त्याचबरोबर जशी मित्रांनो आता नवीन जाहिराती प्रसिद्ध होतील तशी देखील तुमच्यापर्यंत त्याची माहिती सर्वात अगोदर दिली जाईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान विषयासाठी मित्रांनो GS मध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी उपयुक्त असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे पुस्तक आहे। याच्यामध्ये तुमच्या आता सध्या परीक्षा नवीन जाहिरात येणार आहेत किंवा राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये TCS IBPS परीक्षा घेणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी मागील या कंपन्यांनी ज्या परीक्षा घेतल्या त्या
प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GKच्या जवळपास 400 प्रश्नपत्रिकांमधून या पुस्तकामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे। तर हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येईल। त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो सध्याची आरोग्य सेवक, त्याचबरोबर ग्रामसेवक पदभरती असेल, जसं की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार, तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो सर्व नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रश्नांचा समावेश आहे। त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे, जे की टॉपिक निहाय तुम्हाला माहिती या ठिकाणी याच्यामध्ये पाहायला भेटेल। त्याचबरोबर पोलीस पदभरतीसाठी देखील मित्रांनो मागील वर्षीच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांसाठी त्यांचा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक आहे, ज्याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर आणि सचिंद्र कुरुन सर यांनी केलेलं आहे। आणि ग्रामसेवक पदासाठी देखील तांत्रिक अभ्यासक्रमासाठी त्यांचं पुस्तक IBPS पॅटर्ननुसार प्रसिद्ध आहे तांत्रिक डायरी, ग्रामसेवक तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये सर्व तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील TCS IBPS पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तक आहे, मागील 115 प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर SSC साठी देखील मराठी माध्यमातून पुस्तक आहेत। वाहन चालक पदासाठी देखील तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या सरळ सेवा भरती असतील किंवा वाहन चालक पोलीस पदभरती असेल, यासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी त्यांचं सचिंद्र कुरुन सर लिखित पुस्तक उपलब्ध आहे। तर सर्व ही विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची पुस्तकं तुम्हाला प्रत्येक सरळ सेवा पदभरतीसाठी उपयुक्त आहेत। तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत।